नमस्कार. आज संपूर्ण जग व्हॅलेंटाईन डे म्हणजेच प्रेमाचा दिवस साजरा करत आहे. पण आज मी प्रेमाचा दिवस साजरा करत नाही, तर मी माझा जीवन उद्देश साजरा करत आहे. कारण माझ्यासाठी खरं प्रेम म्हणजे फक्त दोन व्यक्तीमधील नातं नाही. खरं प्रेम म्हणजे आपल्या आयुष्याचा उपयोग इतरांच्या भल्यासाठी करणं. मी ह्या व्यवसायात का आहे, मी हे का करतो, अनेक लोक मला विचारतात, रमेश, इतकी वर्ष यशस्वी बँकिंग कारकीर्द केल्यानंतर तुम्ही विमा व्यवसायात का आला? माझं उत्तर अगदी सोपं आहे. मी अतिशय साध्या परिस्थितीतून आलो आहे. मी आर्थिक संघर्ष, असुरक्षितता आणि अनिश्चितता फार जवळून पाहिली आहे. बँकेत काम करत असताना मला एक अत्यंत महत्वाची गोष्ट समजली, आणि ती म्हणजे लोक त्यांच्यात क्षमता नसते म्हणून अपयशी नाही ठरत, तर ते अपयशी ठरतात कारण आयुष्य अचानक आर्थिक धक्का त्यांना देते. आज आजार आहे, उद्या अपघात, कधी मृत्यू, कधी अपंगत्व, आणि एका क्षणात पिढ्यानपिढ्याची सगळी मेहनत संपून जाते. विमा मला ही संधी देतं की कुटुंबाचं संरक्षण करण्याची, स्वप्नांना वाचवण्याची आणि भविष्यास सुरक्षित करण्याची. आणि म्हणूनच मी या व्यवसायात कमिशनसाठी नाही, तर मिशनसाठी, योगदानासाठी. मी कुणासाठी काम करतो, तर माझा खरा ग्राहक वर्ग आहे सेकंड इनिंग होममेकर्स म्हणजे गृहिणी आणि निवृत्त व्यक्ती, ज्यांच्याकडे अजूनही ऊर्जा आहे, अनुभव आहे, ज्ञान आहे आणि कसब आहे, आणि सर्वात महत्वाचं समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ आहे. माझी इच्छा आहे की त्यांना सन्मानाने कमावता यावं, सक्रिय राहता यावं, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होता यावं आणि आयुष्याची दुसरी इनिंग अर्थपूर्ण जगता यावी. पण त्यापेक्षाही मोठं कारण म्हणजे देशसेवा. फार कमी लोकांना एक गोष्ट माहित आहे की विम्यातून जमा होणारा पैसा मोठ्या प्रमाणात सरकारी बॉन्ड्समध्ये जातो, आणि त्या पैशातनं उभं राहतं रस्त्यांचं जाळं, रेल्वे, रुग्णालय, मुलं आणि देशाच्या पायाभूत विकास काम. म्हणजेच विमा म्हणजे फक्त कुटुंबाचं संरक्षण नाही, विमा म्हणजे देश उभारणी. माझ्यासाठी हीच खरी देशभक्ती आहे. भारत सरकारचं एक अत्यंत प्रेरणादायी स्वप्न आहे. 2047 पर्यंत 100% लोकांना विमा संरक्षण द्यायचं. म्हणजेच भारताच्या स्वातंत्र्याला जेव्हा 100 वर्ष पूर्ण होतात, तेव्हा भारतातील प्रत्येक कुटुंब संरक्षणाखाली असावं, ह्या राष्ट्रीय ध्येयात मी स्वतःला एक छोटा पण प्रामाणिक सैनिक मानतो. माझं वैयक्तिक ध्येय आहे की 10,000 विमा सल्लागार घडवणे, विशेषतः सेकंड इनिंग होममेकर्स आणि निवृत्त व्यक्तींमधून. जर प्रत्येक सल्लागार फक्त 10 कुटुंबाचं संरक्षण करत असतील, तर एकत्रितपणे 1,00,000 कुटुंबाचं संरक्षण आपण करू शकतो. 1,00,000 कुटुंब, 1,00,000 भविष्य, 1,00,000 स्वप्न सुरक्षित. हीच माझी भारताच्या विमा दृष्टिकोनात एक छोटीशी पण मनापासूनच अशी भेट आहे. आणि म्हणूनच आज जग व्हॅलेंटाईन डे साजरा करत असताना मी साजरा करतोय सुखापेक्षा ध्येय, आरामापेक्षा योगदान आणि स्वतःपेक्षा सेवा. कारण हीच माझी प्रेमकथा आहे माणसांशी, उद्देशाशी आणि माझ्या देशाशी. ज्यांनी आयुष्यात लोकप्रियतेपेक्षा उद्देश निवडला आहे, अशा सर्वांना आज व्हॅलेंटाईन डेच्या माझ्याकडून शुभेच्छा. धन्यवाद.